बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत बोलताना माजी आमदार बच्चू कडू यांनी आमदारांना कापून टाका असा सल्ला शेतकऱ्यांना दिला होता. तसंच वतनदारी बंद केली म्हणून सासऱ्यांनीच छत्रपती संभाजी महाराजांना मारलं असं वादग्रस्त वक्तव्य कडू यांनी आपल्या भाषणात केलं होतं. त्यांच्या दोन्ही विधानावर आता वाद निर्माण झालाय. यावर इतिहास अभ्यासकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. कडू यांच्या वक्तव्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नसल्याचं इतिहास अभ्यासक सांगतायत. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य हे अतिशय दुर्दैवी असल्याचं इतिहास अभ्यासक कपिल राजहंस यांनी म्हटलंय. त्यांनी केलेलं विधान हे अतिशय दुर्दैवी आहे. मुळात शेतकऱ्यांचे इतके मोठे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, अपंगांचे प्रश्न राज्यासमोर इतक्या मोठ्या पद्धतीनं उभे असताना बच्चू कडू साहेबांनी असं वक्तव्य त्यांच्यासारख्या जबाबदार नेतृत्वाकडून अपेक्षित नव्हतं. मग तशी साधनं त्यांनी काय शोधली ह्याच्याबद्दल खरंच कमालीचं आश्चर्य वाटतं आहे. आणि आता त्यांच्या वक्तव्याचा परामर्श घ्यायचा तर त्यांनी असं म्हणले की संभाजीराजांच्या सासऱ्यांनी आणि त्यांच्या मेव्हण्यांनी त्यांची हत्या केली. मुळात औरंगजेबानं आणि त्यांच्या हस्तकाने मिळून छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली किंवा त्यांच्या हत्येला ते कारणीभूत होते हे सर्वश्रुत आहे. म्हणजे वासी बेंद्रे असतील, डॉक्टर जयसिंगराव पवार सर असतील, कमल गोखले असतील किंवा मूळ समकालीन कागदपत्र असतील, यामध्ये कुठल्याही कागदपत्रांमध्ये औरंगजेबानं आणि त्याच्या हस्तकांनीच संभाजी महाराजांना मारलं हे अगदी स्पष्ट असताना काल बच्चू कडू साहेबांनी हे जे काही विधान केले त्याचा आम्ही करवीरकर म्हणून निषेध करतो. समाजात इतके प्रश्न असताना वादग्रस्त विधान करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होतीये. वादग्रस्त विधान करण्याऐवजी माजी आमदार कडू यांनी सामान्य नागरिक, शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नांच्याकडे लक्ष द्यावं असा सल्ला दिला जातोय. मुळात बच्चू कडू यांनी अशा पद्धतीची विधानं करणं थांबवावं. कारण की त्यांची जी ओळख आहे की बाबा सर्वसामान्यांचा, शेतकऱ्यांचा आणि म्हणजे आपल्या पोटतिडकीने प्रश्न मांडणारा नेता म्हणून ती कुठेतरी या गोष्टीमुळे किंवा त्यांच्या या वक्तव्यामुळे मलिन होऊ शकते. आणि हे वक्तव्य सोडून बाकीचे बरेचसे प्रश्न आहेत समाजामधले जे ते पुढे मांडू शकतात आणि त्यावरती त्यांनी काम करावं असं मला वाटतं. कोणताही ऐतिहासिक पुराव्यांचा आधार नसताना बच्चू कडू यांनी केलेल्या विधानाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. थेट छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करत बच्चू कडू यांनी केलेल्या विधानामुळं संताप व्यक्त केला जातोय.